जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी। लहान मुलांसाठी खास ऑफर, अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड, याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड। दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू। मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या। मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर। संपर्क 9096521330। सोलापुरातील अल-फलाह फाउंडेशन आयोजित 5वा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला। गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने 5 विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पीर अहमद शाहभाई यांनी भूषविले। प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राज्य प्रवक्ते एजाज मंजूर आलम उपस्थित होते। तसेच ॲडव्होकेट मुजाहिद इनामदार, तौसिफ सौदागर, इमामुद्दीन शाहजी आणि मुर्तुज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी फाउंडेशनचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। कठोर परिश्रम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी या मूल्यांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले। शिक्षण हे व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम असून उपलब्ध संधीचा योग्य उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडवावे असेही त्यांनी सांगितले। या प्रसंगी शिष्यवृत्ती प्राप्त 5 विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी अल-फलाह फाउंडेशनच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिले जाणारे हे पाठबळ समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले। भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक मदत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने चालना देण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पीर अहमद शाहभाई यांनी प्रमुख पाहुणे, मान्यवर, पदाधिकारी, पालक आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले। सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याचे सांगत त्यांनी भविष्यातही शिक्षण, समाजसेवा आणि विद्यार्थी कल्याणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली। कार्यक्रमास अल-फलाह फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।